नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे। महाराष्ट्रभर नव्हे देशभर घटस्थापना झालेली आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी मी तुमच्या माध्यमातून तमाम हिंदूंना मराठी माणसांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आहे। घराघरामध्ये देवीची स्थापना झाल्यानंतर साहजिकच आहे गेले काही दिवस जो काही एक वादाचा प्रकार किंवा वाद घडवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्याबद्दल बोलणं हे ओघाने आलं। त्याच्यावरती बोलण्याच्या आधी पुन्हा एकदा गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या हिंदुस्थानी फौजेने पाकिस्तान म्हणजे आपल्या POK मध्ये घुसून जो पराक्रम गाजवलेला आहे त्या पराक्रमाबद्दल त्या सर्व वीर मर्द जवानांचं मी अभिनंदन करतोय। मी स्वतः आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंतप्रधानांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि अपेक्षाही व्यक्त केलेली आहे की आता ही सुरुवात झालेली आहे। एकदाच काय तो थाप असा त्या पाकिस्तानला बसवा की पुन्हा त्यांचं कधी असं धाडस होणार नाही, असं तो विषय मी नंतर पुन्हा बोलणार आहे। पण गेल्या आठवड्यामध्ये जो एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याला निमित्त होतं सामनामध्ये छापून आलेलं एक व्यंगचित्र। हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतो की असा कोणताही हेतू त्या व्यंगचित्राच्या मागे नव्हता की जेणेकरून कोणाचा अपमान व्हावा, कोणाच्या भावना दुखाव्या, असा कोणताही हेतू नव्हता त्याच्यात। खरं म्हणजे आज त्याला 5-6 दिवस होऊन गेलेले आहेत। वातावरण म्हटलं तर शांत झालेलं आहे, पण हे वातावरण जरी शांत झालं असलं तरी माझं मन शांत झालेलं नाही। मला हा वाद करण्याचा जो काही प्रयत्न झाला तो खरंच अत्यंत मनापासून सांगतो की तो जिव्हारी लागलेला आहे। कारण आमची कोणाची तशी वृत्ती नाही आहे। महिलेचा अपमान करणारा हा शिवसैनिक असूच शकत नाही आणि मग असा हा जो कोणी प्रयत्न केला ही सर्व माणसं कोण आहेत हे सुद्धा आता कळलेलं आहे। पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की हा प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने शिवसेनेवरचा विश्वास ठळू दिला नाही। शिवसैनिकांनी सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली। अनेक शिवसैनिकांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, अफवा पसरवल्या गेल्या, पण एकही शिवसैनिक तसूवरही कुठे हल्ला नाही। आणि त्याचकरता मी या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतोय की हीच तुमची निष्ठा, हाच तुमचा विश्वास, हे आमचं बळ आहे आणि या बळाचा कधी अपमान मी शिवसेनेकडनं होऊ देणार नाही। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। देवीची स्थापना झाल्यानंतर ज्या देवीला आम्ही मानतो, ज्या तुळजाभवानीला शिवराय मानायचे, शिवराय हे आपलं दैवत, ते मातृभक्त होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे सुद्धा देवीचे भक्त, आई एकविरा मातेचे भक्त, तुळजाभवानीचे भक्त, शिवरायाचे भक्त आणि त्यांच्या पठडीत तयार झालेला शिवसैनिक हा कधीही दुरान्वयानेही कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही। पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतोय। याचं कारण माझ्या मनामध्ये कोणतेही पाप नाही आहे आणि आज मी मुद्दामून 5-6 दिवसानंतर ही पत्रकार परिषद घेतली। तुम्ही येता जाताना मला विचारत होतात की कधी बोलणार। मी थांबलो एवढ्यासाठी होतो की मधल्या काळामध्ये जे काही राजकारणातनं संपलेली धेंड आहेत त्यांनी ही जी काही भगवी सुनामी उसळलेली आहे महाराष्ट्रामध्ये ती जणू काही आपलीच ताकद आहे अशा आविर्भावात शिवसेनेला धमक्या देण्याचा प्रयत्न केला। शिवसैनिक हा आईपुढे नमेल, शिवसैनिक हा दैवतासमोर नमेल, पण शिवसैनिक कधीही गुंडासमोर किंवा दहशतवादासमोर आणि अशा धमक्यांसमोर नमणार नाही। आज मी जी काही माझ्या ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या माझ्या माला स्मरून व्यक्त करतो आहे। तमाम
महाराष्ट्रातल्या माता भगिनींची मी पुन्हा एकदा, जर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असं त्यांना वाटत असेल तर मी सांगतो की हा विश्वास जो तुम्ही माझ्यावर ठेवलेला आहात, जे आशीर्वाद तुम्ही मला देतात, त्या सगळ्यांचं स्मरण ठेवून मी तुमची माफी मागतोय. हा विषय झाल्यानंतर मूळ मुद्दा हा तसाच राहतो, तो ज्या करता हे मोर्चे निघतायत. हे जे मोर्चे निघतायत त्याची सुरुवात कोपर्डीच्या दुर्दैवी त्या घटनेनंतर झालेली आहे. हे मोर्चे निघायला लागल्यानंतर मग साहजिकच आहे त्याच्यामध्ये मराठा समाज हा त्यांच्या न्याय हक्कासाठी एकवटलेला आहे. त्या न्याय हक्काच्या मागण्यांमध्ये त्यांना आरक्षणाचा विषय आहे, तो शैक्षणिक क्षेत्रात आहे, नोकऱ्यांमध्ये आहे, इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. आरक्षणाचा विषय करत असताना कोपर्डीचा जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर इतर जे काही राज्यभर घटना घडत आहेत त्याला अनुसरून ॲट्रॉसिटीचा विषय आलेला आहे. या विषयावरती अनेक नेते आतापर्यंत बोललेले आहेत. अगदी बाहेर बोलताना राणा भीमादेवी थाटामध्ये या घोषणा केल्या जातात आणि मग नंतर असं कळतं आपल्याला की त्याला फाटे फोडले जातात. आणि फाटे फुटू नये त्याकरता शिवसेनेची जी मागणी आहे ती काल आम्ही प्रत्यक्ष लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की या सगळ्या विषयावरती लवकरात लवकर विधानसभेचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांना त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे त्या विधिमंडळात मांडायला लावा. आम्हाला कोणतीही अडचण नाही आहे. आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही अत्यंत ठामपणाने इथेही मी मांडू शकतो, पण मला विधिमंडळात एवढ्यासाठी मांडायची आहे की तिथे एकदा बोलल्यानंतर त्या चौकटीत ते बांधलं जातं आणि मग नंतर मात्र त्यातनं पळवाट काढता येत नाही. मुख्यमंत्री म्हणतात मी आरक्षण देणारच आहे, विश्वास आहे आमचा त्यांच्यावरती, पण हे आरक्षण नक्की कधी मिळणार ह्याचा कुठे खुलासा होत नाहीये. तर ही कालमर्यादा नेमकी असायला पाहिजे, ही कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे, नाहीतर हा पुन्हा एकदा या सर्व समाजाच्या भावनेची खेळ होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयावरती ज्या काही मागण्या, ज्या काही व्यथा, ज्या काही भावना ह्या महाराष्ट्रामध्ये आता दिसत आहेत त्यांना जर का योग्य न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचं 1 दिवसीय अधिवेशन बोलवायला पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांचे जे काही आमदार आहेत, मंत्री आहेत, नेते आहेत त्यांना आपापल्या पक्षाची भूमिका तिथे मांडायला भाग पडलं पाहिजे. मला असं वाटतं आज हे मी जे करतो आहे, जे केलेलं आहे ते अत्यंत मनापासून केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही समाजात एकतर मोठ्या मुश्किलीने हिंदुत्व आणि मराठी माणूस, हिंदू आणि मराठी माणूस, मराठी माणसामधली एकजूट आणि हिंदूंमधली एकजूट ही मोठ्या मुश्किलीने होते आणि हे बऱ्याच वर्षानंतर एकजूट होते आहे, झाली आहे. ती झाली असताना शिवसेना म्हणून त्याला अपशकून करणं शक्य नाही. जो भगवा आमच्या हातात आहे तोच भगवा त्यांच्याही हातात आहे. ती सगळी आमचीच माणसं आहेत आणि ती सगळी ताकद बघितल्यानंतर ह्याच्यात कुठेतरी आग लागली पाहिजे अशा अत्यंत घाणेरड्या विचारांनी ज्यांनी या एकीवरती दगड मारण्याचा प्रयत्न केला त्यांना आता कळून चुकलं असेल की ही जी काही ताकद तुम्हाला दिसते ही ताकद म्हणजे तुमचं कर्तृत्व नाही. आजपर्यंत तुमच्या कारभारामुळे नडलेली आणि नाडलेली ही जनता आता एकवटून रस्त्यावरती आलेली आहे. असो, आज या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझं जे काही मनोगत याच्यावरती होतं ते मी व्यक्त केलेलं आहे. आणखीन याच्यावरती जे काही मला बोलायचं आहे ते मी दसऱ्याला जरूर बोलल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्याच्यात मात्र नक्कीच जे कोणी आमच्या अंगावरती राजकारणी येत आहेत त्यांचा मी समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही, आता तरी त्यांच्याकडनं असं कोणतेही आमंत्रण काय आलेलं नाही. आमंत्रणाची गरज नाही, पण एकूण जर का पाहिलं तर त्यांची भूमिका हीच आहे की आम्ही राजकारण्यांपासून दूर आहे आणि मला असं वाटतं ती भूमिका त्यांची स्वागतार्ह आहे. कारण आजपर्यंत जे कोणी राजकारणी त्यांच्या समाजाच्या भावनेवरती खेळून मोठे झाले त्यांच्याच त्या घाणेरड्या राजकारणामुळे त्यांच्यावरती आज ही परिस्थिती आली. नाही, पाकिस्तान आणि ते मी नंतर बोलेन, आता नंतर. नाही, या सगळ्या विषयावरती नाही, एक मिनिट मी या सगळ्या विषयावरती, कारण काय आहे की मग आरक्षणावरती बोलायचं ते पूर्ण बोलावं लागेल आणि तेच नेमकं बोलण्यासाठी मला विधानसभेचं अधिवेशन पाहिजे. आता बाहेर मी काही बोललो आणि आतमध्ये माझ्या लोकांनी तसं बोललं नाही तर काय उपयोग नाहीये.
अरे अभी आप कर लो ना सब हिंदी में माफी मांगने में 3-4 दिन का वक्त निकल गया, सबने भी रिएक्शन दिया था। आखिर सब देश मैंने उसका भी खुलासा किया है। राजनीतिक दबाव वगैरह नहीं, शिवसेना कभी, मेरी इच्छा, शिवसैनिक कभी दबाव पर झुकता नहीं है। और जैसे मैंने कहा 4-5 दिन बीच में जो हमारे फौज ने जो कुछ किया पीओके में, वो भी एक थी बात जरूर थी और जिसका मैंने अभिनंदन किया है। और दूसरी बात ये भी थी कि मैं ये भी देख रहा था कि इसमें कौन इसका फायदा लेने की कोशिश कर रहे हो। और इसके साथ ही मैंने जितने सारे हमारी माँ और बहनें, उनको मैंने कहा कि आपका विश्वास शिवसेना पर जैसे था वैसा ही रहा। जिन लोगों ने कोशिश की आग लगाने की, वो नाकामयाब रही, इसलिए मैं उन सारे लोगों को धन्यवाद देता हूं। और आज जो मैं बात कर रहा हूं मेरे दिल से कर रहा हूं, किसी झुकाव या दबाव के कारण नहीं कर रहा हूं। ते पण मी दसरा मेळाव्यात बोलेन ना। आज महत्वाचा मुद्दा हाच होता की आग लावण्याचा प्रयत्न हा साऱ्या महाराष्ट्राने हाणून पाडला आणि त्याकरता मी मुद्दामून एक बघत होतो की खरंच आपल्यावरती लोकांचा विश्वास आहे की नाही। शिवसेना म्हटल्यानंतर खरं सामना हे आपल्यातल्या गोरगरिबांचं आणि मराठी माणसाचं, हिंदूंचं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे की जे अन्यायावरती वार करत असतं। आजपर्यंत सामनाने अनेकांवरती जे आपलीच काही जी लोक होती हे आता आमच्या अंगावर आलेत, त्यांची सुद्धा काय जी आहे ते बुरखे फाडलेले आहेत, म्हणून त्यांना असं वाटलं की आता सामना सापडला। पण असं मला त्याच्यात जायचं नाही। मी अत्यंत मनापासून ही माझ्या माता भगिनींसमोर, कारण काय आहे की जे मस्तक देवीसमोर नमतं, जे मस्तक माझ्या मासमोर नमायचं, तेच मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आई आणि भगिनींसमोर नतमस्तक होतं। त्याचं धैर्य काय? असं कोणी नाराज नव्हतं, असं कोणी नाही, अजिबात नाही। कारण माझ्याकडे असं कोणी नाराज होऊन आलेलंच नव्हतं। ज्या काही वावड्या उठवल्या गेल्या, हेच तर मी म्हणतोय की अत्यंत घाणेरडा प्रयत्न केला गेला की शिवसेना याच्यात संपेल का, सामना याच्यात संपेल का। पण तो ज्यांचं जे जे शिवसेनेला ओळखतात, सामनाला ओळखतात, उगाच आम्हाला यावरची 50 वर्ष नाही झालेली। शिवसेनेवरती संकट अनेक आली आणि गेली, अनेकांनी संकट आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सगळ्यांना पुरून उरून शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे। याचं कारण शिवसेनेबद्दल असलेला सामान्य लोकांच्या मनातला आणि माता भगिनींच्या मनातला विश्वास। एवढ्याचसाठी माझं म्हणणं असं आहे की एकदा काही विधानसभेचं अधिवेशन घ्या, कारण हा विषय नुसता भावनेची खेळ होण्यातला असता कामा नये। अनेक समाज त्याच्याबद्दल आता एकवटतात, त्यांनाही असं वाटतं की अरे आपल्याला सुद्धा न्याय हक्क मिळाला पाहिजे, आपल्याला सुद्धा न्याय हक्क मिळाला पाहिजे। तर विधानसभेचं अधिवेशन घ्या ना आणि त्याच्यातच काय तो फैसला करा। ज्यांना कोणाला काय बोलायचं ते अधिवेशनात बोला। म्हणून माझं काय म्हणणं आहे की विधानसभेच्या अधिवेशनात बोललेलं रेकॉर्डवरती राहतं आणि मग तिकडे तुम्ही सगळ्यांना बोलून जे बोलायला पाहिजे त्यांना ते बोलू द्या। नहीं, वो पीओके वगैरह आज नहीं मैं कुछ बोलने वाला। सारी बातों पर मैं दसरा पर मेरे विचार रखूंगा। नाही, माफी कोणाची? मी माझ्या माता भगिनींची माफी मागितली, त्याच्यात गैर काय? आईसमोर झुकणं हे काय याच्यात चुकीचं काय? सर मला असं वाटतं माझ्या मनापासून जे काय मी बोलायचं ते मी बोललेलो आहे आणि बाकीचं आणखीन कोणाला खुसपटं काढायचे असतील ते खुसपटं काढू शकतात, पण त्या सगळ्या खुसपटकारांना महाराष्ट्रातल्या जनतेने एक चांगलं उत्तर दिलेलं आहे, म्हणून त्या जनतेला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि पुन्हा सांगतोय की हाच विश्वास आणि आपले आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे। मला एवढंच बोलायचं होतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामनामध्ये छापून आलेल्या व्यंगचित्रावरनं शिवसेना काहीशी अडचणीत आली होती, परंतु आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांची, भगिनींची माफी मागितली। कुणाच्याही भावना दुखावण्याचा
आमचा हेतू कधीही नव्हता आणि तो नसेल, परंतु जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी प्रत्यक्ष माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. गेले काही दिवस सातत्यानं या व्यंगचित्राचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा मोर्चांवरती या व्यंगचित्राच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाष्य करण्यात आलेलं होतं, परंतु आता या व्यंगचित्रासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्वतः माफी मागितलेली आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी, यावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी त्यांनी केली आहे. आणि आपण पुन्हा एकदा पाहूया की पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत. खरं म्हणजे आज त्याला 5-6 दिवस होऊन गेलेले आहेत. वातावरण म्हटलं तर शांत झालेलं आहे, पण हे वातावरण जरी शांत झालं असलं तरी माझं मन शांत झालेलं नाही. मला हा वाद करण्याचा जो काही प्रयत्न झाला तो खरंच अत्यंत मनापासून सांगतो की तो जिव्हारी लागलेला आहे. कारण आमची कोणाची तशी वृत्ती नाहीये. महिलेचा अपमान करणारा शिवसैनिक असूच शकत नाहीये. आणि मग असा हा जो कोणी प्रयत्न केला, ही सर्व माणसं कोण आहेत हे सुद्धा आता कळलेलं आहे. पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की हा प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने शिवसेनेवरचा विश्वास ढळू दिला नाही. शिवसैनिकांनी सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. अनेक शिवसैनिकांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, अफवा पसरवल्या गेल्या, पण एकही शिवसैनिक तसूवरही कुठे हल्ला नाही. आणि त्याच करता मी या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतोय की हीच तुमची निष्ठा, हाच तुमचा विश्वास, हे आमचं बळ आहे. आणि या बळाचा कधीही अपमान मी शिवसेनेकडनं होऊ देणार नाही. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीची स्थापना झाल्यानंतर ज्या देवीला आम्ही मानतो, ज्या तुळजाभवानीला शिवराय मानायचे, शिवराय हे आपलं दैवत, ते मातृभक्त होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे सुद्धा देवीचे भक्त, आई एकविरा मातेचे भक्त, तुळजाभवानीचे भक्त, शिवरायाचे भक्त. आणि त्यांच्या पठडीत तयार झालेला शिवसैनिक हा कधीही दुरान्वयानेही कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही. पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात, त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतोय. याचं कारण माझ्या मनामध्ये कोणतेही पाप नाहीये. आणि आज मी मुद्दामून 5-6 दिवसानंतर ही पत्रकार परिषद घेतली. तुम्ही येता जाताना मला विचारत होतात की कधी बोलणार. मी थांबलो एवढ्यासाठी होतो की मधल्या काळामध्ये जे काही राजकारणातनं संपलेली धेंड आहेत, त्यांनी ही जी काही भगवी सुनामी उसळलेली आहे महाराष्ट्रामध्ये, ती जणू काही आपलीच ताकद आहे अशा आविर्भावात शिवसेनेला धमक्या देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक हा आईपुढे नमेल, शिवसैनिक हा दैवतासमोर नमेल, पण शिवसैनिक कधीही गुंडासमोर किंवा दहशतवादासमोर आणि अशा धमक्यांसमोर नमणार नाही. आज मी जी काही माझ्या ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या माझ्या माला स्मरून व्यक्त करतो आहे. तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींची मी पुन्हा एकदा, जर त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असं त्यांना वाटत असेल तर मी सांगतो की हा विश्वास जो तुम्ही माझ्यावर ठेवलेला आहात, जे आशीर्वाद तुम्ही मला देतात, त्या सगळ्यांचं स्मरण ठेवून मी तुमची माफी मागतोय. हा विषय झाल्यानंतर मूळ मुद्दा हा तसाच राहतो, तो ज्या करता हे मोर्चे निघतायत. हे जे मोर्चे निघतायत त्याची सुरुवात कोपर्डीच्या दुर्दैवी त्या घटनेनंतर झालेली आहे. हे मोर्चे निघायला लागल्यानंतर मग साहजिकच आहे त्याच्यामध्ये मराठा समाज हा त्यांच्या न्याय हक्कासाठी एकवटलेला आहे. त्या न्याय हक्काच्या मागण्यांमध्ये त्यांना आरक्षणाचा विषय आहे, तो शैक्षणिक क्षेत्रात आहे, नोकऱ्यांमध्ये आहे, इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. आरक्षणाचा विषय करत असताना कोपर्डीचा जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर इतर जे काही राज्यभर घटना घडत आहेत त्याला अनुसरून अॅट्रॉसिटीचा विषय आलेला आहे. या विषयावरती अनेक नेते आतापर्यंत बोललेले आहेत. अगदी बाहेर बोलताना राणा भीमादेवी थाटामध्ये या घोषणा केल्या जातात आणि मग नंतर असं कळतं आपल्याला की त्याला फाटे फोडले जातात. आणि फाटे फुटू नये
त्याकरता शिवसेनेची जी मागणी आहे ती काल आम्ही प्रत्यक्ष लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की या सगळ्या विषयावरती लवकरात लवकर विधानसभेचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांना त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे त्या विधिमंडळात मांडायला लावा. आम्हाला कोणतीही अडचण नाही आहे. आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही अत्यंत ठामपणाने इथेही मी मांडू शकतो, पण मला विधिमंडळात एवढ्यासाठी मांडायची आहे की तिथे एकदा बोलल्यानंतर त्या चौकटीत ते बांधलं जातं आणि मग नंतर मात्र त्यातनं पळवाट काढता येत नाही. मुख्यमंत्री म्हणतात मी आरक्षण देणारच आहे, विश्वास आहे आमचा त्यांच्यावरती, पण हे आरक्षण नक्की कधी मिळणार ह्याचा कुठे खुलासा होत नाहीये. तर ही कालमर्यादा नेमकी असायला पाहिजे, ही कालमर्यादा ठरवली गेली पाहिजे, नाहीतर हा पुन्हा एकदा या सर्व समाजाच्या भावनेशी खेळ होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयावरती ज्या काही मागण्या, ज्या काही व्यथा, ज्या काही भावना ह्या महाराष्ट्रामध्ये आता दिसत आहेत, त्यांना जर का योग्य न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाचं 1 दिवसीय अधिवेशन बोलवायला पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांचे जे काही आमदार आहेत, मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांना आपापल्या पक्षाची भूमिका तिथे मांडायला भाग पडलं पाहिजे. मला असं वाटतं आज हे मी जे करतो आहे, जे केलेलं आहे ते अत्यंत मनापासून केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की कोणत्याही समाजात एकतर मोठ्या मुश्किलीने हिंदुत्व आणि मराठी माणूस, हिंदू आणि मराठी माणूस, मराठी माणसामधली एकजूट आणि हिंदूंमधली एकजूट ही मोठ्या मुश्किलीने होते आणि हे बऱ्याच वर्षानंतर एकजूट होते आहे, झाली आहे. ती झाली असताना शिवसेना म्हणून त्याला अपशकुन करणं शक्य नाही. जो भगवा आमच्या हातात आहे तोच भगवा त्यांच्याही हातात आहे. ती सगळी आमचीच माणसं आहेत आणि ती सगळी ताकद बघितल्यानंतर ह्याच्यात कुठेतरी आग लागली पाहिजे अशा अत्यंत घाणेरड्या विचारांनी ज्यांनी या एकीवरती दगड मारण्याचा प्रयत्न केला त्यांना आता कळून चुकलं असेल की ही जी काही ताकद तुम्हाला दिसते ही ताकद म्हणजे तुमचं कर्तृत्व नाही. आजपर्यंत तुमच्या कारभारामुळे नडलेली आणि नाडलेली ही जनता आता एकवटून रस्त्यावरती आलेली आहे. असो, आज या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माझं जे काही मनोगत याच्यावरती होतं ते मी व्यक्त केलेलं आहे. आणखीन याच्यावरती जे काही मला बोलायचं आहे ते मी दसऱ्याला जरूर बोलल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्याच्यात मात्र नक्कीच जे कोणी आमच्या अंगावरती राजकारणी येत आहेत त्यांचा मी समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. आता तरी त्यांच्याकडनं असं कोणतेही आमंत्रण काय आलेलं नाही. आमंत्रणाची गरज नाही, पण एकूण जर का पाहिलं तर त्यांची भूमिका हीच आहे की आम्ही राजकारण्यांपासून दूर आहे आणि मला असं वाटतं ती भूमिका त्यांची स्वागतार्ह आहे. कारण आजपर्यंत जे कोणी राजकारणी त्यांच्या समाजाच्या भावनेवरती खेळून मोठे झाले त्यांच्याच त्या घाणेरड्या राजकारणामुळे त्यांच्यावरती आधी परिस्थिती आली. नाही, पाकिस्तान आणि ते मी नंतर बोलेन, आता नाही. या सगळ्या विषयावरती नाही, एक मिनिट मी या सगळ्या विषयावरती, कारण काय की मग आरक्षणावरती बोलायचं ते पूर्ण बोलावं लागेल आणि तेच नेमकं बोलण्यासाठी मला विधानसभेचं अधिवेशन पाहिजे. आता बाहेर मी काही बोललो आणि आतमध्ये माझ्या लोकांनी तसं बोलले नाही तर काय उपयोग नाहीये. अरे अभी आप कर लो ना सब माफी मांगने में 3-4 दिन का वक्त निकल गया, सबने भी रिएक्शन दिया था. आखिर सब देश मैंने उसका भी खुलासा किया है. राजनीतिक दबाव वगैरह नहीं. शिवसेना कभी, मेरी इच्छा, शिवसैनिक कभी दबाव पर झुकता नहीं है. और जैसे मैंने कहा 4-5 दिन बीच में जो हमारे फौज ने जो कुछ किया पीओके में, वो भी एक थी बात जरूर थी और जिसका मैंने अभिनंदन किया है. और दूसरी बात ये भी थी कि मैं ये भी देख रहा था कि इसमें कौन इसका फायदा लेने की कोशिश कर रहे हो. और इसके साथ ही मैंने जितने सारे हमारी माँ और बहनें उनको मैंने कहा कि आपका विश्वास शिवसेना पर जैसे था वैसा ही रहा. जिन लोगों ने कोशिश की आग लगाने की वो नाकामयाब रही, इसलिए मैं उन सारे लोगों को धन्यवाद देता हूं. और आज जो मैं बात कर रहा हूं मेरे दिल से कर रहा हूं, किसी झुकाव या दबाव के कारण नहीं कर रहा हूं. ते पण मी दसऱ्यात मेळाव्यात बोलेन ना. आज महत्वाचा मुद्दा हाच होता की आग लावण्याचा प्रयत्न हा साऱ्या महाराष्ट्राने हाणून पाडला
आणि त्याकरता मी मुद्दामून एक बघत होतो की खरंच आपल्यावरती लोकांचा विश्वास आहे की नाही. शिवसेना म्हटल्यानंतर खरं सामना हे आपल्यातल्या गोरगरिबांचं आणि मराठी माणसाचं हिंदूंचं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे की जे अन्यायावरती वार करत असतं. आजपर्यंत सामनाने अनेकांवरती जे आपलीच काही जी लोकं होती हे आत्ता आमच्या अंगावर आलेत, त्यांची सुद्धा काय जी आहे ते बुरके फाडलेले आहेत, म्हणून त्यांना असं वाटलं की आता सामना सापडला. पण असं मला त्याच्यात जायचं नाही. मी अत्यंत मनापासून ही माझ्या माता भगिनींसमोर, कारण काय आहे की जे मस्तक देवीसमोर नमतं, जे मस्तक माझ्या मासमोर नमायचं, तेच मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आई आणि भगिनींसमोर नतमस्तक होतं. त्याच्यात गैर काय. समाजाच्या लोकांची जसं पक्षामध्ये अनेक लोक नाराज होते त्या गोष्टीनंतर. असं कोणी नाराज नव्हतं, असं कोणी नाही, अजिबात नाही. कारण माझ्याकडे असं कोणी नाराज होऊन आलेलंच नव्हतं. ज्या काही वावड्या उठवल्या गेल्या, हेच तर मी म्हणतोय की अत्यंत घाणेरडा प्रयत्न केला गेला की शिवसेना याच्यात संपेल का, सामना याच्यात संपेल का. पण तो ज्यांचं जे जे शिवसेनेला ओळखतात, सामनाला ओळखतात, उगाचच आम्हाला यावरची 50 वर्ष नाही झालेली. शिवसेनेवरती संकट अनेक आली आणि गेली, अनेकांनी संकट आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सगळ्यांना उडून शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे. याचं कारण शिवसेनेबद्दल असलेला सामान्य लोकांच्या मनातला आणि माता भगिनींच्या मनातला विश्वास. मराठा लोकांचे मोर्चे निघाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षावर काय